हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं जे ब्लाऊजचं कलेक्शन आहे तर ते शेअर करणार आहे. आता माझ्याकडे येत ना थोड्याच प्रमाणामध्ये ब्लाऊजचं कलेक्शन आहे, ज्याच्यामध्ये की डिझाईन वगैरे जे आहे ती करून घेतलेली आहे. हेवी वर्कमध्ये माझ्याकडे एकही ब्लाऊज नाही, कारण की मला असं वाटतं की जे जितकं साधं सिंपल आपलं कलेक्शन असेल तितकंच ते छान आणि उठावदार दिसतं. त्यामुळे हेवी वर्कमध्ये मी जास्त काही ब्लाऊज वगैरे स्टिच वगैरे करून घेत नाही. साधे सिंपलच असे माझ्याकडे कलेक्शन आहे, तर तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. आणि जर तुम्हाला एखाद्या ब्लाऊजची डिझाईन वगैरे आवडली असेल तर ती सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे त्याचा काढून घेऊ शकता, कारण की लग्न समारंभ आले की आपल्याला कोणत्या पॅटर्नचे ब्लाऊज स्टिच करायचे आहेत याच्या आयडिया सुद्धा आपल्याला लक्षात येतात. तर हा जो पॅटर्न आहे ना तर तो नेटमध्ये आहे आणि याला इथनं मी अस्तर लावून घेतलेला आहे. फक्त इथे जे स्लीव्ज असतात ना आपल्या, तर त्याला मी अस्तर जे आहे ते लावून घेतलेलं नाही आहे. हे असंच ट्रान्सफर ठेवलेलं आहे, जे की दिसताना छान दिसतं. आणि याला इथनं बॅक साईडने 2 नॉट आहेत, एक वरती आणि एक खाली. आणि सगळ्या शेवटी इथे इथनं बॅक साईडने मी याला हुक वगैरे करून घेतलेले आहेत. आणि तो दिसताना इतका सुंदर दिसतो हा ब्लाऊज. आणि खूप साधं सिंपल असं याचं डिझाईन आहे, जास्त काही हेवी असं नाही आहे. पण जितकं साधं सिंपल आपलं कलेक्शन असेल तेवढंच ते छान दिसतं. आता त्यानंतर मग इथे सेकंड जो पॅटर्न आहे तर तो गोल्डन कलरमध्ये आहे. आणि जास्त करून माझ्याकडे आहेत ना गोल्डन कलरमध्ये भरपूर असे माझ्याकडे ब्लाऊज आहेत, जे की आपण कोणत्याही साडीवरती कॉन्ट्रास्टमध्ये यूज करू शकतो. तर आता याचा आहेत ना असा यू नेकमध्ये मी बॅक साईडने जो गळा आहे ना तो शिवून घेतलेला आहे. आणि याला आहेत ना दोन्ही साईडने अशा लेस ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत. आणि मिडलमध्ये आहेत ना याला थोडीशी अशी डिझाईन करून घेतलेली आहे. आणि त्याच्यावरती आहेत ना असे छोटे छोटे जे स्टोन असतात किंवा जे छोटे असे बॉल्स वगैरे असतात ना, तर त्या पॅटर्नमध्ये त्याला लावून घेतलेले आहेत. आणि इथे साईडला एक ना एक छोटंसं असं फुल काढून त्याला सुद्धा खाली 2 नॉट ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि असं जे आहे याची ती डिझाईन पूर्ण अशा पद्धतीने दिसतीये, जी की दिसताना खूप सुंदर वाटते आणि काहीतरी युनिक, अधिक साधं सिंपल असं जे आहे ते याचं डिझाईन आहे. पण पाहिल्यानंतर खूप छान वाटतं. आणि असं नवनवीन डिझाईनचं कलेक्शन आपल्याकडे असलं की मग ते आपल्याला सुद्धा येत ना वेअर करताना खूप छान वाटतं, कारण की एकच पॅटर्न जर आपण सारखा वेअर केला तर मग ते इतकं जास्त काही चांगलं वाटत नाही. पण जेवढं आपल्याकडे नवनवीन कलेक्शन असेल ना तितकं आपल्याला जास्त ते छान वाटतं. आणि अशा पद्धतीने साधं सिंपल जे आहे ते डिझाईन या ब्लाऊजचं आहे, जे की दिसताना सुद्धा खूप सुंदर दिसतंय. त्यानंतर ना आपला जो पुढचा कलेक्शनचा ब्लाऊज आहे तर तो म्हणजे हा पिंक कलरमध्ये आहे. आणि याचं जे डिझाईन आहे ना तर ते ऑलरेडी या जो ब्लाऊज पीस होता तर त्याला ऑलरेडी ते डिझाईन जे आहे ते करून घेतलेलं होतं. आणि हा जो गळा आहे ना तर तो मटका गळा आहे. मटका पॅटर्नमध्ये याचं जे डिझाईन आहे तर ते बनवून घेतलेलं आहे. आणि साईडला येत नाही ते असे छोटे छोटे जे आहे ते डिझाईनसुद्धा करून जे आहे तो आपण घेऊ शकतो, किंवा मग ऑलरेडी जे आहे तर ते काही ब्लाऊज पीसला असतात सुद्धा. आता काही ब्लाऊज पीसला अशी बुट्टी जी आहे ती बनवून दिलेली असते, काहींना नसते. तर नसेल तर मग आपण असं जे आहे ते टेलरकडून सुद्धा जे आहे ते शिवून वगैरे घेऊ शकतो बुट्टीची डिझाईन. पण नसेल तर मग जसं आपल्याला हवं आहे तसं आपण ठेवू शकतो. आता याचे जे स्लीव्ज आहेत ना तर त्याला सुद्धा ऑलरेडी जी डिझाईन आहे ना तर ती करून दिलेली होती, त्यामुळे याच्यावरती मी काही वर्क वगैरे केलेलं नाहीये. आणि अगदी 500 रुपयामध्ये मला हा पीस जो आहे तो विथ साडी भेटलेला होता, त्यामुळे मी परचेस केलेला होता, कारण की मला याच्या स्लीव्ज खूप जास्त आवडलेल्या होत्या. आणि याचा गळा आहेत ना मी असा मटका पॅटर्नमध्येच ठेवलेला आहे. आणि जो पुढचा नेक आहे तर तो सुद्धा मी हाय नेकमध्येच ठेवलेला होता, जेणेकरून आपण जेव्हा वन साईड पिन वगैरे करतो त्यावेळेस मात्र ते खूप जास्त छान वाटतं. म्हणून अशा पॅटर्नमध्ये मी हा जो ब्लाऊज आहे तर तो स्टिच करून घेतलेला आहे. आणि जास्त असं हेवी वर्कवाले ब्लाऊज वेअर करण्यापेक्षा असे साधे सिंपल ब्लाऊज जर आपण वेअर केले ना तर ते खूप जास्त क्लासी दिसतात आणि ते तितके सुंदर सुद्धा वाटतात पाहताना. त्यानंतर ना आपला पुढचा जो कलर आहे तर तो ब्लॅक कलरमध्ये आहे. आता ब्लॅक कलरमध्ये आहेत ना हा पीस मी खूप आधी घेतलेला होता. आता जवळजवळ येत ना याला 3 ते 4 वर्ष झालेले असतील. तर मला कॉन्ट्रास्टमध्ये पीस हवा होता, त्यासाठी मी हा पीस जो आहे तर तो घेतलेला होता. आणि 500 रुपये मीटरमध्ये हे कापड जे आहे तर ते त्यावेळेस मला भेटलेलं होतं. आणि पूर्ण याच्यावरती येत ना असं वर्क जे आहे तर ते केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याची प्राईस खूप जास्त आहे. आणि याचे गोंडे तर तुम्ही बघू शकता इतके सुंदर वाटतात ना. त्यावेळेस येत ना यांचा खूप जास्त ट्रेंड होता. आणि हे जे गोंडे आहेत ना तर ते या पिसापासूनच बनवलेले आहेत. जो की ब्लाऊज पीस होता ना तर त्याचेच याचे गोंडे जे आहेत ते बनवून घेतलेले
आहेत आणि असे लटकन टाईप आपल्याला हे बनवून सुद्धा भेटतात. फक्त याला आहेत ना वरती एक नॉट लावलेली आहे आणि साडीच्याच ब्लाऊज पीसाच्याच कापडाचे जे आहेत ते लटकन केलेले आहेत, जे की खूप जास्त छान वाटतात. आणि कॉन्ट्रास्टमध्ये ना आपण असे ब्लाऊज जे आहे ते वेअर करू शकतो. म्हणजे प्रत्येक साडीवरती कंपल्सरी ब्लाऊज असायलाच हवा असं काही नाहीये. तुम्ही जर कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज घातला ना तर तो सुद्धा खूप जास्त छान वाटतो. आणि मध्ये ना अशा ब्लाऊजचं कॉन्ट्रास्टमध्ये खूप जास्त ट्रेंड होता, तर त्यावेळेस मी हा घेतलेला होता. आणि कोणत्याही साडीवरती हा व्यवस्थित असा जातो, त्यामुळे प्रत्येक पीस आपण शिवलाच पाहिजे असं काही नाहीये. आणि याचे गोंडे बघू शकता तुम्ही. बाहेरून विकत वगैरे आणण्यापेक्षा असं आपण पिसापासून जर गोंडे वगैरे ब्लाऊजच्या पीसपासूनच जर बनवून घेतले ना तर ते खूप सुंदर दिसतात. आता याला मी जास्त काही डिझाईन वगैरे केलेली नव्हती, फक्त याला आहेत ना मी गोंडे जे आहेत तर ते असे बनवून घेतलेले होते, जे की दिसताना सुंदर वाटत होतं. आणि सिंपल असाच हा ब्लाऊज आहे, पण हे लटकन लावल्यामुळे ना त्याचा लुक आणखीन छान दिसतो. त्यानंतर ना हा जो पुढचा पॅटर्न आहे तर तो महेश्वरीची ही साडी आहे. आणि महेश्वरीमध्ये ना खूप जास्त हेवी रेंजमध्ये आपल्याला साड्या भेटतात, पण ही जी आहे तर या साडीची प्राइस फक्त 1000 रुपये होती. आणि चेक्सचा पॅटर्न आहे, त्यामुळे ना मला खूप जास्त आवडली. आणि महेश्वरीमध्ये ना माझ्याकडे काहीच कलेक्शन नव्हतं, त्यामुळे मग मी म्हटलं चला आपण महेश्वरीमध्ये एखादा पॅटर्न जो आहे तो घेऊयात. आता याला ना बॅक साईडने ना मी अशा पद्धतीचा जो गळा आहे तर तो शिवून घेतलेला आहे. आणि याला वरती थोडीशी अशी डिझाईन वगैरे सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे जर काही आपल्याला लटकन वगैरे किंवा स्टोन वगैरे लावायचे असतील तर ते आपण इथे लावू शकतो. पण मला असं वाटतं की साडी जी आहे तर ती सिंपल आहे, त्यामुळे मग तिचा जो ब्लाऊज आहे तो सुद्धा सिंपलच शिवूयात, म्हणजे जेणेकरून ते छान वाटेल. खूप जास्त मग असं हेवी वगैरे केलं ना तर मग ते जास्त काही छान वाटणार नाही. त्यामुळे मी तिथे काहीच इथे जे आहे तर काहीच लटकन वगैरे लावलेलं नव्हतं. असं साधं सिंपलच ठेवलेलं आहे, कारण की साडीच अगदी सिंपल अशा पॅटर्नमध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटलं की ब्लाऊज सुद्धा जो आहे तो असा साध्या सिंपल पॅटर्नमध्येच हवाय. आणि त्यानंतर साडीचा जो काठ असतो ना तर तो इथे मी बॅक साईडला लावून घेतलेला आहे. आता इथे ना काही काठ वगैरे नव्हता, पण म्हटलं छान वाटेल म्हणून मग इथे साईडला जो आहे तर तो मी काठ लावून घेतलेला आहे. आणि जे आपल्या स्लीव्ज असतात ना तर तिथे सुद्धा मी साडीचा जो काठ असतो तर तो खाली इथे लावून घेतलेला आहे. म्हणजे वेअर केल्यानंतर ना काहीतरी युनिक किंवा वेगळं असं दिसतं. पूर्ण जर आपण प्लेन पीस शिवून घेतला तर ते इतकं जास्त काही छान दिसत नव्हतं. त्यामुळे मग म्हटलं अशा पद्धतीने ना आपण थोडंसं वेगळं काहीतरी थोडासा याला जो टच आहे तो अजून आपण देऊयात, जेणेकरून तो छान दिसेल. आता पुढच्या पॅटर्नमध्ये ही पिंक कलरची टिश्यू सिल्कमधली साडी आहे. आणि याचं फॅब्रिक ना खूप जास्त सॉफ्ट आहे आणि साडी तर तितकीच जास्त सुंदर आहे. तर मला ही साडी ना शक्यतो खूप जास्त आवडते, कारण की अगदी अशी सिंपल अशी साडी आहे आणि तिचा लुकसुद्धा खूप जास्त छान वाटतो आणि वेअर करायला सुद्धा खूप जास्त कम्फर्टेबल आहे. तर याचा ना व्ही नेकमध्ये मी बॅक साईडचा जो गळा आहे ना तर तो शिवून घेतलेला होता. आणि याला ना फक्त मी बॅक साईडला असं एक फूल जे आहे ते बनवून घेतलेलं होतं आणि त्याला 2 खाली अशा रिबिन ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत. तर आता जो पीस असतो ना तर त्याच्यापासूनच हे जे फूल किंवा या ज्या रिबिन्स आहेत तर त्या बनवलेल्या होत्या आणि ते दिसताना खूप सुंदर दिसतंय. म्हणजे वेअर केल्यानंतर तर ना बॅक नेक जो आहे तो खूप छान आणि असा उठावदार दिसतो. आणि साधा सिंपल अशी डिझाईन आहे, पण त्याच्यावरती आपण थोडंसं जरी काही टच वगैरे दिला ना तरी सुद्धा तो खूप जास्त युनिक जो आहे तो वाटायला लागतो. हेवी वर्कचे जे ब्लाऊज असतात ना शक्यतो मी जास्त काही मला आवडत नाहीत, कारण की असं होतं ना की एका साडीवरती आपण तो वेअर करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की जास्त साड्यांवरती तो काही आपला ब्लाऊज जो आहे तो जात नाही आणि तिथे खूप जास्त आपले पैसे सुद्धा इन्व्हेस्ट होतात. त्यामुळे जितका साधा सिंपल आपल्या ब्लाऊजचा लुक असेल ना तितकीच ती साडी सुद्धा खूप जास्त सुंदर आणि तेवढीच जास्त ती उठावदार दिसते. आता नशिबाने ना ज्यांच्याकडे मी हे ब्लाऊज स्टिच करून घेते ना त्यांना तुम्ही कोणत्याही पॅटर्नचे जरी डिझाईन सांगितली ना तरी सुद्धा त्या अगदी व्यवस्थित आणि हुबेहूब तशाच पद्धतीने शिवतात. त्यामुळे ना कोणत्याही प्रकारची मी डिझाईन त्यांना सेंड केली ना तरी सुद्धा त्या अगदी त्याच जशी हवी आहे तशीच आपल्याला डिझाईन शिवून देतात. त्यामुळे ना काहीच प्रॉब्लेम येत नाही. आता इथे ना याला सुद्धा ना मी आपला युनिक जो आहे तो ठेवलेला आहे आणि याला ना खाली छोटंसं एक फुल काढून घेतलेलं आहे आणि त्याला सुद्धा छोटीशी अशी रिबिन वगैरे लावून घेतलेली आहे. आता तुम्हाला ना बघा मी व्यवस्थित असं दाखवते. अगदी साध्या सिंपल पद्धतीने ब्लाऊज जो आहे तो स्टिच केलेला आहे आणि याला अशा ना लेस वगैरे जी आपल्याला मार्केटमध्ये भेटते ना तर ती याला लावून घेतलेली आहे. आणि जितकं सुंदर हे डिझाईन त्यांनी बनवलेलं होतं ना मला तर पाहिल्यानंतर खूप जास्त आवडलेलं होतं. आणि अगदी वेगवेगळ्या पद्धतीने त्या डिझाईन बनवतात, त्यामुळे कोणतीही डिझाईन जरी आपण त्यांना सांगितली ना तरी सुद्धा त्या अगदी व्यवस्थित बनवतात. आणि
याच्या ज्या स्लीव्ज आहेत ना तर ते मी कमीच ठेवलेल्या आहेत, कारण की सगळ्या स्लीव्ज खूप जास्त मोठ्या होत्या, म्हणून म्हटलं 1-2 पॅटर्न आपल्याकडे असे सुद्धा असायला हवेत. सगळे सारखे झाले तर मग ते सगळे सेम होऊन जातील. आणि तुम्ही बघू शकता डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे आणि अगदी ही लेस आहेत ना आपल्याला मार्केटमध्ये कुठेही भेटते. आपल्याला जर असं ब्लाऊज स्टिच वगैरे करायचे असेल ना तर मार्केटमध्ये आपल्याला अगदी आरामशीर त्या भेटून जातात. तर त्याच पद्धतीने ना हा जो ब्लाऊज आहे तर तो साधा सिंपल असाच मी स्टिच करून घेतलेला आहे, पण दिसताना तो खूप सुंदर दिसतोय. आता हा जो पुढचा पॅटर्न आहे तर ही पार्टीवेअर साडीमध्ये हा पॅटर्न जो आहे ना तर तो आहे. आणि याला आहेत ना अशा छोट्या छोट्या आपल्या ज्या कापण्यांचा शेप असतो ना तर त्या पद्धतीने ना याची डिझाईन जी आहे ती करून घेतलेली आहे. आणि आतल्या साईडने त्रिकोणी साईडची डिझाईन आहे ती त्या साईडने करून दिलेली आहे. आता यावरती पण येत ना बघा छोटी अशी बुट्टी जी आहे ना तर ती ऑलरेडी या पीसमध्ये होती, त्यामुळे त्याचा जो लुक आहे तो अजून छान दिसतोय. पूर्ण जर तो प्लेन असता तर इतकं जास्त काही ते छान नसतं वाटलं, पण आता ही बुट्टी त्याच्यावरती असल्यामुळे येत ना ब्लाऊजची जी डिझाईन आहे ती खूप सुंदर वाटते. आणि खूप साध्या सिंपल पद्धतीचं स्टिच केलेलं आहे, पण थोडीशी जरी त्यावरती काही डिझाईन वगैरे केली ना तरी सुद्धा आहेत ना खूप जास्त ते सुंदर दिसतं. आणि आतल्या साईडने असं त्रिकोणी शेपची डिझाईन आहे आणि साईडच्या साईडने अशी छोटीशी त्यांनी अगदी बारीक अशी डिझाईन जी आहे ती करून दिलेली होती. आता तुम्ही इथे बघू शकता अशी त्रिकोणी शेपमध्ये ना आतल्या साईडने डिझाईन केलेली आहे आणि बाहेरच्या साईडने सुद्धा छोटीशी असे नक्षीकाम म्हणू शकतो आपण केलेलं आहे. आणि त्याच्यावरती आहेत ना असे छोटे जे खडे असतात ना तर ते लावलेले आहेत, त्यामुळे त्याचं जे लुक आहे तो अजून असा छान दिसून येतोय. आणि नेक जो आहे तर तो मी जसा माझा असतो त्याच पद्धतीने ठेवलेला आहे, पण याच्या ज्या छोट्या या बुट्ट्या होत्या ना तर त्याच्यामुळे मला हा पीस खूप जास्त आवडलेला होता. आणि पार्टीवेअर साडी म्हटलं की अशी नॉर्मल डिझाईन जरी असेल ना तरी सुद्धा ती खूप छान दिसते. आता हा पुढचा पॅटर्न आहे जो की काठपदर साडीचा आहे. आणि याला आहेत ना अशी जी लेस आहे ना तर ती लावून घेतलेली आहे. आता ही लेस जी आहे ना तर ती साडीच्या पिसामध्येच होती, पण ती खूप जास्त ब्रॉड होती, तर मग मी म्हटलं की तुम्ही थोडंसं जे आहे तर त्याला कट करून अगदी सिंपल अशा लुकमध्ये त्याला स्टिच करून द्या, जेणेकरून ते छान दिसेल. आणि जास्त असं जर आपला जो काठ असतो ना साडीचा जर तो खूप जास्त ब्रॉड असला ना तर मग ते खूप जास्त असं मोठं दिसतं किंवा असं जाडपट्टीसारखं ते आपल्याला त्यावरती दिसतं. त्यामुळे मग त्यांना असं मी सांगितलेलं होतं की अगदी छोट्या काठमध्ये तुम्ही ते मला स्टिच करून द्या. आणि त्यांनी अगदी व्यवस्थित जसा मला हवा होता तसा स्टिच करून दिला. आणि अगदी छोट्या पद्धतीचं जे लेसचं काम आहे ना तर ते इथे झालं असतं, पण मला असं वाटलं की साडीचा जो काठ आहे तोच आपण ब्लाऊजच्या डिझाईनसाठी वापरूयात, म्हणजे ते छान दिसेल आणि काहीतरी वेगळं सुद्धा युनिक असं सुद्धा वाटेल. आता हा जो पुढचा पॅटर्न आहे तर याला सुद्धा अशा साध्या सिंपल पद्धतीनेच मी डिझाईन जी आहे ती करून घेतलेली आहे. आणि त्याला सुद्धा असे छोटे छोटे बॉल्स जे असतात तर ते खड्यांचे तर ते लावून घेतलेले आहेत. आणि हा अशा पद्धतीचा गळा आहे. आणि याच्या ज्या स्लीव्ज असतात ना तर त्या थोड्याशा वेगळ्या पॅटर्नच्या आहेत, म्हणजे आपण याला अशी घड्या ज्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत. आणि खाली इथे ना असा एक गोल स्टोन जो आहे तो लावून घेतलेला आहे. आता ज्या आपल्या स्लीव्ज असतात ना तर त्याच्यासुद्धा डिझाईन आपण अशा पद्धतीने ना बनवून घेऊ शकतो वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये, ज्या की खूप जास्त छान वाटतात. आणि मग आता हा जो पुढचा ब्लाऊज आहे तर तो काठपदर साडीचा आहे टिश्यू सिल्कमध्ये. तर याला ना मला वर्क करून घ्यायचं होतं, पण नंतर मग मी असा विचार केला की आपण हे जे रेडीमेड पॅच असतात ना जे की आपल्याला सहज बाजारामध्ये अवेलेबल असतात तर ते इथे लावून घेऊयात. आणि अगदी 30 ते 40 रुपयाला एक पॅच मी घेतलेला होता आणि तोच इथे मी स्टिक केलेला आहे. आणि त्यानंतर इथे स्लीव्जला थोडंसं मोत्यांचं डिझाईन जे आहे ते करून घेतलेलं आहे. आता ब्लाऊज साधा सिंपलच आहे, पण वेअर केल्यानंतर हे जे पॅच असतात ना ते पाहिल्यानंतर त्याचा लुक अजून छान येतो. आणि जर तुम्हाला असं जर काही स्टिच करून घ्यायचं असेल ना तर मार्केटमध्ये तुम्हाला सहज असे पॅच जे आहे ते अवेलेबल होतात. आता त्यानंतर आपला हा पुढचा जो ब्लाऊज आहे तर हा माझ्या एंगेजमेंटचा आहे, म्हणजे जवळजवळ आता 10-11 वर्ष होऊन गेले. त्यावेळेस असा मटका गळा जो आहे ना तर त्याचं खूप जास्त ट्रेंड होता आणि लटकन तर त्यावेळेस खूप जास्त फेमस होते. आणि असं ज्या लेस जी आहे ना स्टोनची किंवा असे छोटे छोटे जे बॉल्स असतात ना तर त्याची लेस त्यावेळेस खूप जास्त ट्रेंडिंग होती, तर त्यावेळेस मी हा शिवून घेतलेला होता. आणि खूप वर्ष झाले या ब्लाऊजला, पण आता माझ्या कलेक्शनमध्ये होता तर म्हटलं तुमच्यासोबत तो शेअर करूयात. तर याला असे काही लटकन वगैरे लावलेले आहेत आणि अगदी साधा सिंपल असा हा ब्लाऊज जो आहे तो त्यावेळेस मी शिवून घेतलेला होता. आणि अशा आपल्याकडे जुन्या आठवणी असल्या की मग जे काही आपल्या मेमरीज असतात तर त्या सुद्धा ज्या आहेत त्या ताज्या व्हायला सुरुवात होतात. आणि खूप जुना हा माझा ब्लाऊज जो आहे तर तो त्यावेळेस 10 ते 11 वर्ष जवळजवळ आता त्याला झालेली आहेत.
पण त्यावेळेस तो खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये ती डिझाईन होती. आता हा जो ब्लाऊज आहे ना तर तो वेलवेटचा आहे आणि याच्यावरची जी डिझाईन तुम्हाला दिसते ना तर ती ऑलरेडी या पिसामध्येच होती. म्हणजे पूर्ण हे जे खड्यांचं वर्क आहे ना तर ते त्यावेळेसच केलेलं होतं. पण जर आपल्याला कोणाला जर काही आरी वर्क करायचं असेल, आता बऱ्याच जणांना आहेत ना असे वर्कचे ब्लाऊज घालायला खूप जास्त आवडतं, तर त्यांच्यासाठी स्पेशली मी ही डिझाईन जी आहे ना तर ती दाखवत आहे. म्हणजे जर तुम्हाला अशा पद्धतीने आरी वर्क जर ब्लाऊजवरती करून घ्यायचं असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करून घेऊ शकता. आता हे ना पीस जो आहे तो ऑलरेडी साडीमध्येच अटॅच होता आणि त्याला पूर्ण असं वर्कसुद्धा केलेलं होतं. तर त्यामुळे याला सेपरेट असं वर्क काही करून घ्यायचं नव्हतं आणि वेलवेटचा पॅटर्न आहे आणि याच्या स्लीव ज्या आहेत ना तर त्या अशा स्टोनची जी लेसची पट्टी असते ना तर ती याला इथे लावलेली आहे आणि तो दिसताना सुंदर वाटते. पण ज्यांना आरी वर्कचं आवडतं तर ते अशा पद्धतीने ते नक्की स्टिच करून घेऊ शकतात. त्यानंतर हा पुढचा ब्लाऊज आहे आणि याच्या ज्या स्लीव्ज आहेत तर त्या मी अशा पद्धतीने स्टिच केलेल्या आहेत. आता स्लीव्ज थोड्याशा मोठ्या आहेत पण त्याला आपण ही जी डिझाईन जी आहे ना ती करून घेतलेली आहे ना त्यामुळे तो ब्लाऊज जो आहे तो अजून छान दिसतो आणि काहीतरी वेगळं किंवा युनिक जे आहे ते आपण केलं ना की छान वाटतं आणि नवनवीन गोष्टी ट्राय करायला सुद्धा मला असं वाटतं की प्रत्येकीलाच आवडत असेल. आणि याच्या स्लीव्ज ह्या अशा पॅटर्नच्या आहेत. आता हा जो पुढचा ब्लाऊज आहे ना तर तो शेवटचा जो आहे तर तो ब्लाऊज होता माझ्या कलेक्शनमधला आणि हा सुद्धा खूप जुना आहे. म्हणजे 10 ते 12 वर्षांपूर्वीचा हा ब्लाऊज आहे आणि याला इथनं पुढे मी असं पॅडअप जे आहे ते करून घेतलेलं होतं. त्यावेळेस अशा गोष्टींचा खूप जास्त ट्रेंड होता आणि अजूनही आहे. खूप सिंपल असा ब्लाऊज होता. फक्त याच्या स्लीव्जला इथं मी असं मोती जे आहे ते लावून घेतलेले होते. साधा सिंपलच आहे आणि असे थोडेसे लटकन सुद्धा मी याला लावलेले होते आणि बॅक साईडने याचे हुक आहेत. तर असं काही आजचं माझं ब्लाऊजचं कलेक्शन होतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी